लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला चिंच पेट्या. तू बाई तू साजणी तू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू कृष्ण गुजरी हरी गुजरी मुंटीवरचा हार माझा सात पदरी काय सांगू माय मुंटीवरचा हार माझा मेला की काय. खरं खरं सांग, कोणी सांगितलं होतं? बॉस, माझ्या बॉसनी मला सांगितलं होतं की एखादी मसालेदार न्यूज आण तरच तुला मी नोकरीवर ठेवील, नाही तर काढून टाकील. सर, माझ्याकडे नोकरी नव्हती सर, मला नोकरीची खूप गरज होती. हातातली नोकरी मी कशी सोडणार सर? आता पोटासाठी लोक काही ना काही करत असतात ना, म्हणून मग मी हे केलं. सर, मला तुम्ही 2 दिवस घराच्या बाहेर फिरताना दिसलात, म्हणून म्हटलं प्रेक्षकांना अशा बातम्या आवडतात, बॉसलाही आवडेल, म्हणून मग मी सर ते केलं. बाई गो पिळू अर्ध्या रात्री गो पिळू बाई गो पिळू अर्ध्या रात्री गो पिळू गरे गागरे पोटाला बरे न खाई त्याची म्हातारी मरे गेली तर गेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच गेली. गो पिळू बाई गो पिळू अर्ध्या रात्री 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 गो पिळू. खरंच सर, खरंच मी खरं बोलतोय सर. मी ठरवलंय, मी यानंतर अशा बातम्या नाही करणार तुमच्या. उगीच तुमच्या नात्याला धक्का लागायला नको ना माझ्यामुळे. तू असल्या 100 बातम्या जरी छापल्यास ना, तरी आमचं नातं तुटणार नाही. कारण तुला वाटतं तेवढं आमचं नातं वीक नाही. लक्षात ठेव. नाईस. दोन बैलांची लागली झुंडी ग लागली झोंबी. दोन बैलांची लागली झुंडी ग लागली झोंबी. दोन बैलांची पंढरपूर ग पंढरपूर. पंढरपुरीचं काय बैलेनं ग काय बैलेनं. पंढरपुरीचं काय बैलेनं ग काय बैलेनं. दोन बैलांची लागली झुंडी ग लागली झोंबी. दोन बैलांची लागली झोंबी 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 ग लागली झोंबी. ज्या कावेरीचं तुम्हाला वारेमाप कौतुक आहे ना, उद्या ती तुमच्या समोर सुद्धा उभी राहू शकणार नाही अशी तरतूद करून ठेवली आहे मी.
कुठे काय हो पण मला नाही येत आई. त्यापेक्षा जोरात खेळ. पण मला नाही येत. आई आवाज. अरे देवा अगं गरगरला एकदम मला म्हातारी झाली मी आता. किती वर्षांनी मी अशी फुगडी घातली असेल. कावेरी खरंच तुझ्या बरोबर पुन्हा असे खेळ खेळले ना तुला सांगू मला वाटलं मला कोणीतरी छान मैत्रीणच मिळालीये. मला सुद्धा खूप दिवसांनी तुमच्या बरोबर हे सगळे खेळ खेळून आई भेटल्यासारखंच वाटलं. मंगळागौर माझी आणि कौतुक हिचं. नाही नाही मला नाही पटत आहे राज. माझा विश्वासच नाहीये पत्रकाराच्या बोलण्यावर. म्हणजे बॉसच्या सांगण्यावरून इतक्या थराला कोण जाईल. मला हे प्रकरण काहीतरी भलतंच वाटतंय. नाही मलाही तेच वाटतंय. हा काय ग अरे काय झालं. काही नाही ग दमले खूप. ठीक आहे. काय मग कसा झाला कार्यक्रम. छान झाला. खूप मजा आली. खूप दिवसांनी मी एवढे सगळे खेळ खेळले. फुगडी घातली, लोळण फुगडी घातली, बस फुगडी घातली, आगोटा पागोटा खेळले, अग अग सुनबाई खेळले, हटुष्य पान खेळले. खूप मजा आली. काऊ अगं काऊ काय झालं रडतेस कशाला.
सगळं तर छान झालं, छान खेळलीस, मग का रडतेस? काही नाही ग. हो ना, म्हणजे काकूंनी अचानक चॅनल चेंज केलं. आईची आठवण आली खूप. मी आणि आई हे सगळे खेळ खेळायचो. आज असं वाटलं की तिला हे सगळं भरभरून सांगावं. तिला सांगावं की तू शिकवलेले सगळे खेळ मी खेळले. मी सांगणारही होते तिला, पण तिच्या पैंजणातल्या ज्या घुंगरांचे मी बोलायचे ना, ते घुंगरू माझ्याकडून हरवलेत. म्हणून वाईट वाटते. ओ गॉड, सानिया, तुला काय मिळालं हे सगळं करून? हा, रत्न मला काकीला खुश करायला गेले आणि नको ते दुखणं घेऊन आले. सानिया, काय काय झालं तुला? आदित्य, अरे मंगळागौर खेळताना पडले. अरे छान एन्जॉय करत होते आणि हे सगळं घडलं. सानिया, माणसाची नियत चांगली असली ना की असं काही घडत नाही. म्हणजे सानिया, मुळात ज्या उद्देशानं तू मंगळगौर करायला घेतलीस ना, तो उद्देशच चुकीचा होता. आणि मला काय वाटतं ना सानिया, तू जर का हे सगळं निखळ मनाने करायला घेतलं असतंस ना, तर हे काही घडलंच नसतं. शेवटी माणसाची नियत महत्वाची. असो, तुला सांगून काय फायदा होणार आहे. सॉरी. ओ गॉड, या आदित्यचे टोमणे मला ना आयुष्यभर ऐकावे लागणार आहेत. मला नाही वाटत आहे की माझ्यातलं आणि आदित्यमधलं अंतर कधी कमी होईल. काय काकू, हो एवढं काय इमोशनल व्हायचं त्यात? आणि मंगळागौरीचे खेळ म्हणजे काय ऑलिम्पिकचे खेळ नाहीयेत की लगेच घरी येऊन आईला सांगायला हवं. हो, आणि ते कुणाला जमणार नाही तसं काही नाहीये. कुणालाही जमू शकतात. सोशल साईटवर बघून कुणी शिकू शकतं. काही अवघड नाहीये त्यात. आज दुपारी मी पाहिले तर मी शिकलो. म्हटलं की बघू तरी काकू तिकडे जाऊन नेमकं काय करणार आहेत. अगं एकदम एकदम सोपे, कुणालाही जमेल. अगदी कुणालाही जमेल, कुणालाही, हिला सुद्धा जमेल. एवढे सोपे आहेत? हो. तुम्हाला काय माहिती? तुम्ही कधी खेळले आहात का ते खेळ? खेळलं ना की मग कळतं किती कठीण आहे आणि किती सोपं आहे ते. डिफिकल्ट तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. वैदेही, लहानपणी मी स्पोर्ट्स मध्ये होतो. कशात? स्पोर्ट्स मध्ये. माझ्या कॉलेजच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन होतो मी, कॅप्टन. त्याचा इथे काय संबंध आहे? फुटबॉल खेळणं वेगळं आणि आगोटा पागोटा आटुष्यपान खेळणं वेगळं. काय वेगळं आहे? काय वेगळं आहे त्यात? मी आत्ता खेळून दाखवू शकतो, आत्ता. चॅलेंज? काय? मी जसं खेळेन तसं खेळून दाखवायचं. नो प्रॉब्लेम. जीत का दुसरा नाम राजवर्धन मोहिते.
हरायला तयार राहा काकू. बघूया ना. वैदेही जमणार आहे का यांना, तुला वाटतं का? अगं का नाही जमणार हा? आणि मंगळागौरीचे खेळ काही एवढे कठीण नसतात हा. कोणालाही जमेल, सोपे असतात ते, ह्यालाही जमेल. हो का? हो. नाही मग बघूया ना. मी जसे खेळ खेळेन ना तसे तुम्ही दोघांनी खेळून दाखवाय. लगेच लगेच. किती वेळ लागतोय? चला 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 दाखवा खेळून. मग चला चला. घाबरतो की काय? घ्या घ्या, हे बाजूला घ्या. घे बाजूला घे, हे बाजूला घे. हो हे बाई हे चला बाजूला घ्या लवकर. मी ठेवतो ना, मीच ठेवतो हे. हा. हळू. हळू. आई ग. ओके झालं? चला चला सुरुवात करा. हा चला दोघांनी आता इथे फुगडी घालून दाखवा. वैदे घाल फुगडी. दोघांनी घालायची आहे फुगडी, असे हात धरून. तेच म्हंटल वैदे कर सुरू, करूयात सुरू. चल. हा चलो रेडी. सोपं काहीतरी सांगतात या. हा सुरू. चला रेडी. घाल की. अशी मग हे काय? नीट पाय असे नसतात, जोरात घाला जरा फास्ट. ओ धावायचं. हे काय आहे? मी सोशल मीडियावर पाहिलं हे असंच आहे. पाय असे नाही हो, असंच ठेवायचे. आहे ते. अरे नाही हो, अरे ऐक माझं, ऐका हो. हो, थांबा, हो, थांबा, थांबा. हो, ऐका हो. ओप, ओप, हळू हळू हळू. ओके मी हा. काहीच प्रॉब्लेम नाहीये. बघितलं किती काहीतरी- जमलं ते बघितलं. हो. प्रॉब्लेम त्याच्यात हे पण ऍक्टिंग करून दाखवली. बरं आता हटुष्यपान. कुठला धनुष्यबाण? धनुष्यबाण नाही हो, हटुष्यपान. कठीण आहे ना. सोपं काय सांगू नका. सोपं मी काय करत नसतं. हा या इकडे या तुम्ही. तू इकडे आला. आता नीट बघा मी काय सांगते. हा ओके असे हात दोन्ही असे कमरेवर ठेवायचे आणि सोपं सांगतात या. ऐकताय का आता? हा ऐकतोय मी. सांगा 2 तुम्ही. उड्या आणि 2 टाळ्या एकाच वेळेला आल्या पाहिजे. आणि हटुष्यपान हे आधी 2 स्टेप्स करा. हे जाम सोपं 2 सांगतात. उड्या आणि 2 टाळ्या. हा मारून दाखवा ना तुम्ही. अजून एकदा कर बरं. हटुष्यपान, हटुष्यपान असं. सोपं आहे ते. हा चला करा बरं लवकर. 3 स्टार्ट. नाही. तसं नाही. येतंय, 2 येतंय. टाळ्या आणि जमतंय, 2 जमतंय जमतंय दाखवू का तुम्हाला परत? जमतंय मला सगळं जमतंय जमतंय जमतंय. करा. हा 1 2 3. हटुष्य. 1 दोन्ही टाळ्या आणि दोन्ही उड्या एकाच वेळेला यायला पाहिजे. 1 मिनिट जमतंय जमतंय. टाळ्या कुठे राहिल्या? हात अडकले, निघालेच नाही बाहेर. अरे निघालेच नाही. मी करत आता जे करते ते करून दाखवाल. काय? ही एक प्रकारची फुगडीच आहे. हा दाखवा हा करून. याच्यासाठी आधी असं बसायचं, हा दोन्ही हात असे टेकायचे. हे काय घोडा घोडा? बघताय का आता? हे दोन्ही हात असे टेकवायचे. हा पायात अंतर जास्त घ्यायचं नाही, पायात अंतर कमी घ्यायचं. दोन्ही हातांवर बॉडी बॅलन्स करायची हा. आणि 1 2 3 4 समोर बघायचं. दाखवा करून. ही काहीच करून दाखवणार नाहीये का? मी करत होते. आधी तुम्ही करून दाखवा, मग ती करून दाखवे. बर ठीक आहे. तू बघ कसा मी कसा करतो ते बघ आणि शिक जरा. हा चला करा. पोश्चर करेक्ट आहे ना? हा हा. आता दोन्ही पाय एकाच वेळेला डावीकडे, एकाच वेळेला उजवीकडे. हा आठवलं आठवलं. हा, ये चेस्ट बाहेर बरोबर. हा हा. हा चला चला लवकर. हातांवरती हा. शरीराचा तोल हा. सांभाळायचा. असं आता? टेकवायचं नाही. अहो असं नाही. पाय जवळ घ्या जरा. 1 मिनिट थांबा. अडकले ते. 1 मिनिट. आता एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे. पटपट पटपट. चला चला पटपट. नाही जमत आहे तो. काही नाही हसण्यासारखं काही नाहीये. जमलंय मला. मस्त केलंय मी. बघितलात? हरलात ना? नाही, तो जिंकलाय. हे सगळं तुला हसवण्यासाठी चाललं होतं.
तू हसलीस. कळलं का काकू? एक माझी. थँक्यू. एनिथिंग फॉर यू काकू.